मिलिंद प्रश्न आजच्या विषयाला सुरुवात होत आहे. आजचा विषय आहे मैत्री भावनेचे फळ. मैत्री भावनेचे फळ. बनते नाक्षण भगवंत म्हणतात, हे भिक्षूंनो, चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत असता, तिथे चिंतन करीत असल्याने, तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने, आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने, तिलाच मुख्य आधार मानल्याने, तिचे अनुष्ठान केल्याने, तिला योग्य रीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्ण रममान झाल्याने 11 प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते. 11 प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते. ते असे. राजे मिलिंद म्हणतात, विषय आहे मैत्री भावनेचे फळ. आता आपण मैत्री केलेली आहे. भदंत ज्योतिरत्न महाथेरो हे आजारी असल्यामुळे आपण पहिली एक मैत्री झालेली आहे आणि तोच आज विषय आहे मैत्री भावनेचे फळ. यामध्ये काय फरक आहे? तर महाराज म्हणतात, मिलिंद राजा महाराज म्हणतात, नागसेन म्हणते, भगवंत म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत राहावे. चित्ताला विमुक्त करण्यासाठी म्हणजे आपलं मन स्वच्छ करण्यासाठी, आपल्या मनातले विकार दूरवण्यासाठी आपण चालता बोलता उठता बसता मैत्री केली पाहिजे. मैत्री केलीच पाहिजे. मैत्री ही केलीच पाहिजे. आणि जेवढं तुम्ही या मैत्रीला धरून चालसान, मैत्री झोपेपर्यंत आहे, झोप लागेपर्यंत आहे. आपण खाटीवर झोपताना सुद्धा मैत्री झाली पाहिजे. खाटीवर झोपताना सुद्धा मैत्री झाली पाहिजे. ध्यान झालं पाहिजे. ध्यान करणं गरजेचं आहे. मैत्री करणे गरजेचं आहे. आपण रात्री दिवसभर काय करत आहोत, काय केलेलं आहे, कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका होत राहतात. होत राहतात चुका, कळत या न कळत काहीतरी आपल्या हातून चुका होत राहतात. मग चुका होत राहतात तर आपण चुका करत राहावं काय? चुका करत राहावं काय? आपण काय करत त्याच्या ते चुका आपण दुरुस्ती करायला पाहिजे ना. ते चुका आपण दुरुस्ती करायला पाहिजे. जर त्या चुकाच करत राहिलो तर आपल्याला मैत्री येईल काय? आपल्या मंगल मैत्री येईल काय? जर मंगल मैत्री नाही आली तर आपला फायदा होईल का नुकसान होईल? नुकसान होईल ना. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, बुक्को, तुम्ही चालता बोलता उठता बसता तुमच्या चित्ताला स्वच्छ करत राहा. मंगल मैत्री मध्ये तुमच्या चित्ताला गुंतून ठेवा. जसं आपल्या मनाला तुम्ही वळण लावसान तसं वळण लागते. वळण किती आहे? 2 गोष्टीच आहे. कोणतं वळण आहे? एक कुशल आणि एक अकुशल. एक कुशल आणि एक अकुशल. कुशल म्हणजे चांगलं, अकुशल म्हणजे खराब. हे दोनच व्यक्ती, दोन्ही व्यसन आहेत माणसाला मनाला लावायला. तिसरं आहे काय? तिसरं मनाला वळणच लागत नाही. तर कुशल आणि अकुशल. तर आपल्यामध्ये आपण हे ओळखतो, आपल्याला माहित आहे की अकुशल मध्ये काय नुकसान आहे आणि कुशल मध्ये फायदा आहे तर माहितच आहे. पण कोणते फायदे आहे हे जरा जास्त माहिती नाही. म्हणून आज आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या माध्यमातून समजून घेऊया. खरे 11 गोष्टीचा कोणता लाभ होते? मंगल भावना केल्याने नेहमी 11 गोष्टीचा कोणता लाभ होते हे आपण पाहत आहोत. हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की भिक्खू, जर तुम्ही चालता बोलता उठता बसता झोपेपर्यंत जर मैत्री भावनेचा विचार करत राहसान, मैत्री भावना आपल्या मनात रुजू करून ठेवत राहसान, मैत्री भावनेची उजळणी चालता बोलता उठता बसता करत राहसान, तर त्या व्यक्तीला 11 गोष्टीचा लाभ होते. 11 गोष्टीचा लाभ होते. किती गोष्टीचा लाभ होते? 11. तर 11 गोष्टीचा लाभ होते. तर 11 तथागत म्हणतात की म्हणते 11 गोष्टीचा लाभ होते. तर ते कसे, कोणत्या 11 गोष्टी आहेत ते मला समजावून सांगा. बघा, मैत्री भावना केल्यामुळे त्याचं फळ काय मिळते? पहिली गोष्ट आहे, 11 गोष्टी लक्षात ठेवा. आता किती गोष्टी आहेत? 11 गोष्टी. जो व्यक्ती मैत्री करते तो सुखाने झोप घेते.
लक्षात ठेवा. आणि आजूबाजूने बघा. लक्षात ठेवा म्हणजे कसं, आपल्या डोक्यातून वाटू. आपल्या आता हे 11 गोष्टी आपल्या डोक्यात नको वाटू. मी सांगत राहतो, तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करत राहा. आपल्या नातेवाईकात, आपल्या मित्रमंडळात स्वभाव लोकांचे कसे आहे, मैत्री करणाऱ्याचे स्वभाव कसे आहे आणि कुरवेतन करणारे स्वभाव कसे आहे. तर जो मैत्री करते, जो मैत्री भावनेचा अभ्यास करते, मैत्री करत राहते, त्याला 11 फळाचा लाभ होते. 11 कुशल कर्म, त्याला 11 कुशल कर्माचा लाभ होते. पहिलं कुशल कर्म कोणतं आहे? सुखाने झोप घेते. जो व्यक्ती मैत्री करते सर्वांविषयी, तो सुखाने झोप घेते की नाही. आता आपण बघूया, जो व्यक्ती मैत्री करत नाही किंवा जो उपासिका मैत्री करत नाही, ते रातभर झोपते काय? एक उदाहरण घेऊया की आता झगडा झाला, दोन उपासिकाचा झगडा झाला. दोन्ही उपासिकाचा झगडा झाला, तर दोन्ही उपासिका खरे असतात काय? झगडा का होते? दोन्ही खरे असला झगडा होते काय? ठीक आहे. दोन स्त्रिया, दोन माणसाचा, उपासिकाचा नाही, बरोबर, ठीक आहे. तर दोन व्यक्तीचा, उपासिकाचा नाही. आपल्या बंदीच्या तोंडात उपासिका येतात ना, तर तुरुपला तुम्हाला सांगितलं तरी सर्वांना लागतं आहे की नाही. तुमच्यात काय झगडे होत नाही, होतात तरी आपण निवडून घेतो ना. तर लक्षात ठेवा, दोन महिला आहेत, दोन महिला, तर त्यांचा झगडा चालू आहे. तर तुम्हाला वाटतं दोघी खरे आहेत काय ते उपासिका? दोघी खरे आहेत काय ते महिला? दोघी खरे असतात काय? किंवा दोन्ही माणसं खरे असतात काय? जर खरे असले झगडा होते काय? खरे असले ते तर झगडा होते काय? मग त्यातला एक कोणी खरा असते, खोटा असते, मग बरोबर आहे की नाही. त्यावेळेस झगडा होते. दोन्ही खोटे असले तरी झगडा होत नाही. दोन्ही खोटे असले तरी झगडा होत नाही. ते पण आपल्या माहिती आहे, खोटे ते पण आपल्याला हे आपल्या बोधीमध्ये घ्यायला लागेल. कोणती कथामध्ये, बोधकथामध्ये 2 मिनिटले मिळाले आपल्याला बोधकथा. याच्या एवढ्यातल्या 2 बोधकथा मिळाल्या. बघा काय आहे, जो व्यक्ती सर्वांपरी प्रेम करते, मैत्री भावना करते, त्या व्यक्तीला सुखाने झोप लागते. जो व्यक्ती झगडा करते एक दुसऱ्याशी, दोन्ही व्यक्ती झोपत नाही, त्यांना झोप रातभर नाही. म्हणून झगडा करणे चांगला आहे काय? जर ज्याला झोप नाही लागली, रातभर जाग्याचा आहे, त्यांनी झगडा करावा. बघा झोपच लागत नाही. काऊन की वाईट कृत्य केले ना. वाईट कृत्य करणारा झोप लागतच. चोराला झोप लागेल काय? मर्डर करते, खून मर्डर करते, त्याला झोप लागेल काय? जो चुगली करते त्याला झोप लागेल काय? काऊन त्याच्यामध्ये मैत्रीच नसते. इसको मारो, उसको काटो, उसको खा लो, उसको ऐसा करो, उसको ऐसा करो, त्याला झोप लागत. त्याला झोप लागत नाही. त्याचा चेहरा कसा असेल तुम्ही सांगा बरं. मी नाही सांगत होता, मीच सांगेन. त्याचा चेहरा असा फुल सुकल्यासारखा असते. लक्षात ठेवा. वाकडा तिकडे. आणि जो सुखाने झोप घेते, जो मैत्रीमध्ये आहे, त्याचा चेहरा कसा असते? गुलाबाच्या आहे ना, टवटवीत. हा एक फायदा. दुसरा फायदा होते, 11 फायदे बघायचे आपल्याला. आता दुसरा फायदा आहे, उत्साहपूर्वक जाग येते. जो व्यक्ती प्रेमपूर्वक, जो व्यक्ती मैत्री भावनेमध्ये राहते, त्याला उत्साहपूर्वक जाग येते. बघा ना, काही लोक जागीच बोलता झोपतात. असं म्हटलं की त्याला उत्साह येते, मग पटकन जागी होतात. मग सांगतात मला असं आहे की अशी माणसं आहेत की नाही, उत्साहपूर्वक जाग. बघा काय होते, त्यांना उत्साहपूर्वक जाग होते. कारण की झोपतात तसेच लवकर उठतात, त्यांना कोणी चिंता नाही. आता त्यांना अशी चिंता नाही की मला कोणी माझ्या दारी शिवी द्यायला येईल काय, काही गरजच नाही. मला कोणी मारायला येईल काय, काही गरजच नाही. भांग गाडी आली तर असंही लोक वाटत नाही त्याला की आपल्या घरी आले का, काही गरजच नाही. कारण की आपण मैत्रीमध्ये आहो, आपण कुशल कर्म करत आहो, म्हणून आपल्याला उत्साहात जाग येते. जाग उत्साहात येते. झोपीतून माणूस उत्साह उठला पाहिजे, नाही तर मग तिसरी गोष्ट, वाईट स्वप्न पडत नाही. तिसरी गोष्ट काय? चांगल्या माणसाला मैत्री भावना करते, त्याला वाईट स्वप्न पडतील काय? का वाईट स्वप्न पडत नाही? की त्याला काही घेणं देणं नसतं ना. वाईट स्वप्न कोणाला पडतात बघा. शिकारी असते, कुकर, त्याला वाईट स्वप्न पडतात. उद्या हा ससा इकडे भेटला पाहिजे, उद्या ती सध्या पाहिजे. चोराला स्वप्न पडतात कोणते? वाईट. चोराला चांगले स्वप्न पडतात का? चोराला चांगले स्वप्न पडतात का? चोराला स्वप्न पडतात, आज ते एवढंसं आणलं, उद्या पुरा थैली भरूनच घेऊन येतो, त्याला स्वप्न पडतात. वाईट माणसाला वाईट स्वप्न पडतात. वाईट माणसाला वाईट स्वप्न पडतात. वाईट स्वप्न पडतात. जो व्यक्ती वाईट विचारानं वागते त्यालाच स्वप्न पडतात.
चांगल्या माणसाला स्वप्न पडत नाही. चांगल्या माणसाला स्वप्न पडले तर असं स्वप्न पडले त्यांना की कोणीतरी आलं 4 व्यक्ती, कोणीतरी आलं 4 व्यक्ती आणि खाटीसहित उचलून नेलं हिमालयाच्या काठावर. तिथं सरोवर आहे, त्या सरोवरावर त्या ठिकाणी 4 उपासिका आल्या, पर्या म्हणतात ते, आणि त्यांनी सुगंध उठणाने आंघोळ केली. अधिक त्यांनी दागदागिना अंगावर घेतला. असं चांगल्या माणसाला स्वप्न पडतात. चांगला माणूस, चांगला उपासिका. सांगितलं की नाही? वाईट माणसाला स्वप्न पडतात काय? कोणी आलं मला उचलून नेलं, तिथं मग खूप काय पुरी बुंदी भाजी खायला दिली की काय खायला दिलं, असं स्वप्न पडतात काय? वाईट माणसाला वाईटच स्वप्न पडतात. उद्या त्याचं कामच काढतो, उद्या बरं भेटूतच दे, म्हणजे रातभर तो झोपते, ज्याचं काम काढते त्या तो माणूस झोपून राहते. इकडेच माणूस उद्या बघतो, त्याला येऊ तर दे, त्याला जाऊ तर दे, म्हणजे रात्रभर झोपतही नाही आणि त्याला वाईट स्वप्न पडत आहे. मग चेहरा कसा होते वाईट स्वप्नाचा माहिती आहे ना? हा वाकडा तिकडा माहित आहे. नंबर 4 दाखवलेला आहे, इतर पुरुषांशी मैत्री जडते. चांगल्या माणसाची इतर पुरुषाची मैत्री जडते. आपण चांगलं राहिलं ना, कोणी आपल्या म्हणते अरे नमस्कार, कसं काय, जय भीम, कसं काय, कुठून आले, काय आल्या. जर आपण दगडच मारत चाललो रस्त्याने तर कोणी आपली मैत्री होईल का? आपण दगड मारत चाललो कोणाला तर मैत्री होईल का? आपण इकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा, उचल चाल, असं पहा, असं चाला तर चाला, मैत्री होईल का? तर मैत्री करण्यासाठी तो आपला स्वभाव पाहते, आपली चाल पाहते. नवीन मनुष्य आपली चाल पाहते, आपली हालचाल पाहते. बघा ना, राजगुरामध्ये महामोगल आणि सारीपुत्त अश्वजित नावाचे भंतेजी भिक्षा मागत होते. अश्वजित नावाचे भंतेजी भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत होते तर ते बोलत नाही, चालत नाही, त्यांची नजर पाच पावलावर. सारीपुत्ता भंतेजीनी नजर गेली. महामोगलांनी त्यांच्या शिष्याजवळ होते, सारीपुत्त भंतेजवळ होते. सारीपुत्त भंतेजी होते राजगृहामध्ये. याने भिक्षा मागितले पाहिल्यानं, आणि सारीपुत्ताने विचार केला, महान सारीपुत्त व्यक्ती संजयचे शिष्य, त्यांनी विचार केला की हे महान डोक्याचे केस काढलेले मुंडन आहे, काश्यप वस्त्र अंगावर धारण केलेले आहे आणि 5च पावलं पाहतात, इकडे तिकडे पाहत नाही. आपण पाहतो का 5च पावलं जमीन का आपल्याला? होईल का आपली मैत्री कोणाची? तर 5च पावलं पाहत राहत, भिक्षापात्र हाती आहे. 5च पावलं पाहत आहेत आणि भिक्षापात्र हाती आहे. आणि आता बोलावं तर कसं बोलावं, हे बोलत नाही. बोलावं तर कसं बोलावं? पण ते पण विद्वान होते ना. मग त्यांनी जे भिक्षा मागितली अश्वजित भंतेजींनी, आणि ते डोंगराच्या काठावर गेले, खाल्लं पिल्लं. त्यावेळेस सारीपुत्त त्यांच्या मागे गेले आणि त्यावेळेस मैत्री केली की महोदय तुमचे म्हणजे तुम्ही एवढं, तुमचे गुरु आहेत तरी कोण? त्यावेळेस अश्वजित म्हणत, तुमचे गुरु आहेत तरी कोण आणि तुम्ही चिवळ धारण कशासाठी केलं? तर त्यावेळेस अश्वजित म्हणत की बघा श्रमण, मी नवीन आहो, पण एवढं मला माहित आहे, माझे गुरु दुःखावर मात करणारे आहे, दुःखाचा नाश करणारे आहे. एवढं बाकी मला माहित आहे, बाकी पुढे मला माहित नाही. नवीन आहो मी. तेवढंच जर ऐकलं ते सारीपुत्त आणि महामोगल आहे. आणि तेवढेच नाही तर संजय याचे 250 तपस्वी भिक्खू बनले. कशामुळे की माणसाच्या हालचालीमुळे. कशामुळे म्हणजे इतरही माणूस मैत्री कसा करते, इतरही माणसाची मैत्री कशी जडते, तर आपण तसे असलो तर मैत्री तशी जडते. आपण तसे, जसे आपण आहोत तशी मैत्री आहे. लक्षात ठेवा, जसे आपण आहोत तशी. चोराची मैत्री कोणासोबत असते? संताची मैत्री, उपासकाची मैत्री, उपासिकाची मैत्री. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे. आणि झगडा करणाऱ्या बाईची मैत्री, चांगल्या बाईची होते का? कोणाशी होते? मग चुकल्या लावणाऱ्या बाईची मैत्री कोणासोबत होते? म्हणून चांगल्या माणसाला कसं ओळखा की तो पहिले सुरुवातच चांगला असते, समोर हजारो लोक तरी तो चांगला व्यक्ती माहित पडते की हा माणूस माहित पडते. बघितलं ना आपण, बघितलं ना यामध्ये मिलिंद प्रश्नामध्ये बघितलं ना, 80,000 पुढे आणि 80,000 मध्ये कोण होते? राक्षण बनते. ओळखलं ना मिलिंद राजाने? 80,000 म्हणजे 40,000 80,000 व्यक्तीतून माणूस ओळखणार साधी गोष्ट आहे काय? तसं आपण राहिलं पाहिजे तर मैत्री होईल. नाही तर मैत्री होईल का बेटा? म्हणून चांगलं आपण मैत्री भावनेने राहिलो तर आपली मैत्री होण्यात काही टाइम लागत. नंबर 5
अमनुष्याचीही मैत्री घडून येते. अमनुष्याचीही मैत्री घडून येते. अमनुष्याची म्हणजे कुत्रे मांजरे अमनुष्य प्राणी मात्रा पोपट आहे की नाही, त्यांची मैत्री घडून येऊ शकते. बरोबर आहे की नाही. चोर पोपट वागवते का? बरोबर आहे की नाही. चांगला माणूस आहे सर्वांची मैत्री करू शकते. नंबर 6 देवता त्यांचे रक्षण करतात. नंबर 6 देवता त्यांचे रक्षण करतात. देवता म्हणजे कोण? चांगले चांगले माणसं. आता तुम्ही चांगल्या रस्त्याने चालले आणि तुम्हाला कोणी दुसरं काही तकलीफ देत असेल तर बाजूवाला बरोबर पाठीमागे येत असला ना तो आपलं रक्षण करते की हा व्यक्ती चांगला आहे, याला का तकलीफ देता आहे. तर चांगल्या माणसाला चांगली व्यक्ती मदत करते, देवताही मदत करतात. आणि जो व्यक्ती नशा पेते त्याला 20 फुटाचा रस्ता कमी पडते, त्याला देवता मदत करतात काय? माणसंही मदत करत नाही. करतात काय? कारण कशामुळे? की कारण काय? की त्याच्यामध्ये मैत्रीच नाही. कारण काय? की त्याच्यामध्ये मैत्रीच नाही. बघा ना त्या व्यक्तीला म्हणा त्या रस्त्यात कुत्रं असू द्या, त्याला माहित आहे कुत्रं चावीन की नाही, त्याला काय घेते? त्या कुत्र्याला लात मारते चावीन की नाही चावीन. बरोबर त्याला मैत्री असते का? म्हणून जो व्यक्ती मैत्री भावनेमध्ये राहते त्याचा देवताही रक्षण करतात. नंबर 7 अग्नी विष किंवा हत्यारामुळे त्याला कधीच हानी पोहोचत नाही. अग्नी विष बघा 7 नंबर किती आहे? अग्नी विष किंवा हत्यारामुळे त्याला कधीच हानी पोहोचत नाही. कारण की तो तसं कामच करत नाही. त्याची कोण हत्या करील? हत्या कोणाची होते? वाईट माणूस. हत्या कोणाची होते? चांगला माणूस का हत्या व्हायची काय काम आहे का? तो कसा? तो चांगलंच वाईट काम करत नाही ना, त्यामुळे त्याची हत्या होण्याची भीतीच नाही. त्याला विष पण पचल जाते, त्याला आगीपासून पण रक्षण होते त्या माणसाचं. नंबर 8 11 आहे बरं. नंबर 8 तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते. तात्काळ चित्त स्थिर होते म्हणजे आपलं माणसाचं, मी नेहमी सांगतो ना, आपण हसलंही पाहिजे, रडलंही पाहिजे आणि रागावले पाहिजे. पण असा क्षण असला ना फटकन माणूस स्थिर मध्ये आला पाहिजे, समाधी लागली पाहिजे, समाधीमध्ये असलं पाहिजे आपण. तर तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते म्हणजे आपण आपल्या मनाला तात्काळ लगाम लावायचा आहे. जसा घोड्याला आपण लगाम लावतो की नाही, असं मन भटकलं की तात्काळ आपल्या मनाला लगाम लावायचा आहे, शांत करायचा आहे. आणि तो होते. वाईट माणसाचं मन ताब्यात राहत भटकते ते. या गावात जाऊ की त्या जाऊ, तिथं हात मारू की तिथं हात मारू, त्याचं मन भटकतच राहते. तो चित्ताला स्थिर ठेवू शकत नाही. आणि मैत्री भावनेला माणूस चित्ताला स्थिर ठेवू शकते. नंबर 9 त्याला नेहमी प्रसन्नता लाभते. नंबर 9 त्याला नेहमी प्रसन्नता लाभते. प्रसन्नता म्हणजे आनंदी आनंद. त्याला दुःखच वाटत नाही. जिथं जाईल तिथं प्रसन्नता, जिथं जाईल तिथं प्रसन्नता. बघा ना, आपल्याला कोणी जय भीम म्हटलं, आपल्याला कोणी जय भीम म्हटलं, राग येते का आपल्याला? येते का राग आपल्याला? कारण का? किती आनंद वाटते आपल्याला, क्या बात आहे. आपण म्हणतो जय भीम साहेब, जय भीम ताई, जय भीम ताई. प्रसन्नता, त्याला नेहमी प्रसन्नता वाटते. कुठेही जाऊ प्रसन्नतामय. त्याला कुठल्याच प्रकारे भीती वाटत. मन प्रसन्नता. मन आहे ना आपले, मन आहे आपल्यामध्ये मराठीमध्ये, काटोक में गंगा, काय म्हणतात ते? मन आहे चंगा तो, मन आहे चंगा तो आहे ना मन अशी. म्हणून मनच चांगलं पाहिजे. काय पाहिजे? चांगलं मनच चांगलं पाहिजे. नंबर 10 न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू पावतो. 4 आरे सत्य बुद्धाने सांगितलेले आहे. मरणापासून कोणीच विचलित होऊ शकत नाही. मरना तो मरना है, आया उसको जाना है. आणि भगवान गौतम बुद्धाने सांगितलं जन्म आहे तिथे मृत्यू आहे, उत्पन्न आहे तिथे नाश आहे. हे त्याला समजलं त्याला दुःख होईल का? ज्याला हे नाही समजलं तो दुःखाने वेदना हो तडफोड मरण. म्हणून दहावं काय आहे बघा, मैत्री भावना करणाऱ्या माणसाला 10वा फायदा कोणता आहे? न घाबरता प्रसन्नपूर्वक मृत्यू पावतो. न घाबरता प्रसन्नपूर्वक मृत्यू पावतो.
समजलं ना? का मृत्यू पावतो न घाबरता? की त्याला माहित आहे सोन्याचा पिंजऱ्यात लपलं तरी मृत्यू शोधते, जमिनीत घुसून बसलो तरी मृत्यू लोखंडाचा पिंजरा केला तरी मृत्यू कुठेही राहा, मृत्यू हा आपल्या पाठीमागा आहे असं समजून नका की मृत्यूला लाभ आहे आपल्या गावापर्यंत नाही. मृत्यू आपल्या पाठीमागाचा, फक्त तो दिसत नाही म्हणून कुठेही लपा. ज्याला हे समजलं तो कसा मृत्यूला घाबरेल? म्हणजे त्याला मृत्यूही आनंदात येते. मृत्यू आनंदात येणे म्हणजे काय? की वेदना न होणे. जो व्यक्ती ध्यान भावनेचा अभ्यास करते, ध्यान भावना करते, सर्वांच्या परी मंगल मैत्री करते, त्या व्यक्तीला वेदना होत नाही. तर मृत्यू तर आहेच, मृत्यू कोणी टाळू शकत नाही, पण वेदना होत नाही. वेदना होत नाही. बघितलं ना? काय बाबासाहेब काय बोलले माहिती आहे का? एका ठिकाणी आली गोळी, बाबासाहेब एका ठिकाणी बोलले, आली गोळी तर छातीवर घेईल मी, आली गोळी तर छातीवर घेईल मी, पाणी चवदार तळ्याचे घेईल मी. काय बोलले बाबासाहेब? होती का भीती? काय बोलले? आली गोळी तर छातीवर घेईल मी, पण पाणी चवदार तळ्याचे पेईल. म्हणजे काय? की त्यांच्यामध्ये मैत्री होती. सांगायचा मतलब आहे, मैत्री नसते जमलं असतं काय? होतं का संरक्षण? गव्हर्नमेंटचं संरक्षण होतं का? नाही. खूप दगड मारले त्यांनी, छातीवर घेरले, तरी चवदार सगळं आपल्याला खुलून ठेवलं. अशा प्रकारे न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू माणसाला येतो, घाबरणाऱ्या माणसाला. ठीक आहे. नंबर 11 आहे शेवटचं. तो अर्थपदापर्यंत पोहोचू शकतो ना, तो अर्थपदापर्यंत पोहोचू शकत नाही, तरी तो निश्चितपणे ब्रह्मलोकात जन्म ग्रहण करू शकतो. जरी तो व्यक्ती अर्थपदापर्यंत पोहोचू शकत नाही, तरी तो कुशल कर्म आहे, तर ब्रह्मलोकात तो पोहोचतो, ब्रह्मलोकात पोहोचू शकतो. चांगल्या माणसाला कुठेही ठिकाण आहे, इथेही ठिकाण आहे, तिथेही ठिकाण आहे, तिथेही ठिकाण आहे, आणि आपल्या दिवाळवरही ठिकाण आहे चांगल्या माणसाला, आहे ना? दिवाळवर पण आपल्या घरातही ठिकाण आहे. वाईट माणसाला आहेत का ठिकाण? अशा प्रकारे 11 प्रकारचा लाभ होतो चांगल्या माणसाला. मग आता आपण 11 प्रकारचा लाभ घ्यावा की याच्या विरुद्ध जावं? लाभ घ्यावा. तर कसा लाभ घ्यावा? जो करेगा वो भरेगा. आपल्याला काही घेणं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये एकटंच आलेला आहो, एकट्याला जाणे आहे. खाली आता आया और खाली आता जाना है. माँ बाप बहन भाई सब अपने भाई, माँ बाप बहन भाई सब ये तेरे बाराती आहे ना. सर्वांना एकट्याला एकटा जाणे आहे. फुकट मग मी काय आले करायचं? जाणच आहे ना. मी काही करून फायदा नाही. म्हणून आपण आपलं पाहावं. बुद्धाने सांगितलेलं अत्त दीप भव. आपण जर सही असलो ना, तर कोणी दुनियाची ताकद आपल्या समोर आपली बराबरी करू शकत नाही, आपल्याला दोष देऊ शकत नाही. म्हणून आपण सही राहावं. त्याला काय म्हणतात? तुमचं अत्त दीप भव. असं आपण राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टीचा लाभ घेता येते. बघा, तुम्ही स्वतः बघा आणि तुमच्या नातेवाईकात बघा की कुठे बघा, दुसऱ्यावर कधी क्रोध केला तो चांगला झोपते घरी, आणि हा आपण इकडेच जेवणही करत नाही, रातभर झोपतही नाही, कल्ला हल्ला. म्हणजे स्वतः दुसऱ्याबद्दल जर आपलं नुकसान होत असेल, एवढं जर समजत असेल, तर आपल्याला कशाला दुसऱ्याबद्दल काय वाईट बोलायचं? कोणाला आपला अधिकार दिला? आणि एक लक्षात ठेवा, जसं कराल तसं भरा सांगितलं आहे का? जसं कराल असं भरा, हे पण सांगितलेलं आहे. एक आपण उदाहरण घेऊया. चेंडू जर या दिवारवर मारला, तो चेंडू वापस आपल्याला लागते बरं मग घेऊन. म्हणून एक आपल्या मध्ये मराठीतून म्हण आहे, जागते, चिखलात दगड मारला तर त्याची शितोडी उडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा आपण स्वच्छ राहू द्या ना. ठीक आहे ना. तर त्या व्यक्तीला ब्रह्मलोकात सुद्धा जन्म ग्रहण करता येतो. त्यात मग त्याला, चांगल्या व्यक्तीला ब्रह्मलोकात सुद्धा जन्म ग्रहण करता येतो. तथापि तुम्ही लोक आपल्या उपदेशात सांगत असता की श्यामकुमार मैत्री भावनेने चिंतन करत हरणासोबत वनात विचरण करीत असे. एके दिवशी पिल्लियक्ख नावाच्या राजाला विषात बुडालेला बाण लागून तो मूर्छित होऊन खाली पडला. बनते, जर भगवंताने खरोखर मैत्री भावनेचे असे फळ सांगितले असतील, तर मैत्री भावनेचे चिंतन करणारा श्यामकुमार विषात बुडालेला बाण लागून मूर्छित पडला होता असे खोटे म्हणणे ठरते.
मैत्री भावनेने सांगितलं, बुद्ध म्हणतात मैत्री भावनेने सर्व काही गोष्टी बरोबर होतात सर्वांच्या. पण या ठिकाणी काय झालं की दोन व्यक्ती दाखवल्या अशा. श्यामकुमार हा मैत्री भावनेमध्ये होता, मैत्री भावना करत होता. हा, तो हरणासोबत फिरला, वनात फिरला, आणि त्याला पण हरणासोबत फिरला, वनात फिरला. तो विषात डुबून मरण पावला, विषात डुबून त्याचा बाणाने मृत्यू होऊन मरण पावला. तर या मागितले कारण आपण बघितलेलं आहे की 3 काळ आहे. किती काळ आहेत? 3 काळ आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. या दोन काळ तर आपण जाणून झालो, भूतकाळ आणि वर्तमान काळ. भविष्य काळ तर तुम्हालाही माहित नाही, कोणालाच माहित नाही. भूतकाळात काय घडलं ते आपण ग्रंथाच्या माध्यमातून आपण ऐकून झालो, जे सम्यक संबोधाच्या मुखातून. पण भविष्य काळात काय होईल हे पण सांगता येत नाही. म्हणून भूतकाळात काय घडलं तर वर्तमान काळात त्याचं थोडं फळ भोगावं लागते. आता कसं भोगावं लागते आपण बघूया. आपण बघूया की आपल्या ग्रंथामधूनच आहे, बुद्धाच्या धम्माने सांगितलं आहे. 999 लोकांची हत्या केली अंगुलीमाल नावाच्या टाकून. शेवटी विजय कोणाचा? त्यांना सर्व बुद्धांच्या धर्मामध्ये आले, भिक्षू झाल्यानंतर त्यांचं सर्व साफ झालं की नाही, परस्पर प्राप्त झालं. अशा प्रकारे काही घटना आहे. तर राजा असं कसं झालं तर त्याच्यावर महाराज म्हणतात मैत्री भावनेचे फळ तथागतांनी सांगितले असे खोटे ठरते. ह्या सुद्धा एक गुंता अत्यंत सूक्ष्म आणि गंभीर आहे. चांगल्या बुद्धिवानाचाही अगला आणि प्रश्न ऐकून अंगाला प्रश्न ऐकून घाम सुटतो. तेव्हा हा प्रश्न आपण आपल्या समोर मी ठेवत आहे. ह्या अतिशय गुंतवणीचा प्रश्नाचे आपण उकलन करून सांगावे, जेणेकरून भविष्यातील बौद्ध भिक्खूंना स्पष्टपणे समजून येण्याकरिता दुर्लभ होईल. महाराज, मैत्री भावनेचे फळ भगवंताने सांगितले हेही खरे आहे, आणि श्यामकुमार मैत्री भावनेचे चिंतन करीत असताना बाण लागून तो मूर्छित पडला हेही खरे आहे. महाराज, ही गोष्ट अशी गोष्ट घडून येण्याचे एक कारण आहे. ते कोणते? आता हे कारण कोणते आहे ते उद्या बघूया. उद्याचा विषय आहे पुण्य. उद्याचा विषय आहे गुण मनुष्याचे नाहीत. उद्याचा विषय आहे गुण. गुण मनुष्याचे नाहीत, मैत्री भावनेचे आहेत. गुण हे मनुष्याचे नाहीत. कोणाचे गुण हे मनुष्याचे नाहीत. कोणाचे गुण आहेत? मैत्री भावनेचे गुण आहेत.